मित्रांनो, आत्ता क्षणाची मोठी ब्रेकिंग आली आहे. हे बघा, काही समाज माध्यमावर हे प्रदर्शित झालेली आहे. ज्या नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलेला आहे, त्या कोणत्या नगर परिषदा आहे आणि का म्हणून ब्रेक लागला हे आपण आता पुढे पाहणार आहोत. कार्यकर्ते उमेदवारांच्या उत्साहावर फेरले पाणी. बातमी आत्ताची खूप मोठी बातमी आहे मित्रांनो. हे बघा, हे एक निवडणूक आयोगाचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, की राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक राणी 2025 सोनिका नप प्रक 14 आणि 6 दिनांक 29/11/2025 सोबतचे सहपत्र न्यायालयीन अपील दाखल झालेले आहे. तसेच उपरोक्त 29/11/2025 च्या पत्रातील परिच्छेद 3 मधील नमूद 4 बाबींमुळे बाधित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आत्ता ह्या जे काही निवडणुका आहे, म्हणजे जे काही नगरपरिषदा, नगरपंचायती असतील, त्यांची निवडणूक कार्यक्रम पुन्हा इथे दाखवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 4/12 म्हणजे 4 डिसेंबर 2025. नामनिर्देशन मागे घेण्याचे अंतिम दिनांक 10/12/2025. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याच्या तसेच म्हणजे अगोदर काहीतरी निवडणूक चिन्ह वाटप झालेले आहेत. तरी पण जर कोणी अजून त्याच्यामध्ये बदल करण्याचे इच्छुक आहे, त्याला 11/12/2025 पर्यंत करता येते. आणि मतदानाचा दिनांक 20/12/2025 रोजी राहणार आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21/12/2025 रोजी असणार आहे. आता हे कोणते नगरपालिका आणि नगरपंचायत ते आपण पाहू सविस्तर. हे बघा, नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची प्रचारासाठी आज सुपर संडे आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थांबवतील. पण त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या घडामोडींमुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी निवडणुका पुढे ढकलली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. याबरोबर 7 नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबरपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली. तर मित्रांनो, असेच काही आपल्याकडे माहिती येत असते. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक